पोषण भी पढ़ाई भी या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प सोलापूर शहर पूर्व आणि महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण भी पढ़ाई भी या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हे प्रशिक्षण 2 वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घेण्यात आलं। अंगणवाडी सेविकांच्या क्षमतेचं वर्धन करण्याच्या उद्देशानं पहिल्या दिवशी पढ़ाई, दुसऱ्या दिवशी पोषण, तिसऱ्या दिवशी पोषण भी पढ़ाई भी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। महिला व बाल विकास मंत्रालयाच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अंगणवाड्यांना फक्त पोषण केंद्र न ठेवता पोषण आणि शिक्षण केंद्र म्हणून विकसित करणं हा आहे। 0 ते 6 वर्षांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पोषणासोबतच उच्च दर्जाचं पूर्वशालेय शिक्षण देणं यावर भर देण्यात आला। पूर्वशालेय शिक्षण दर्जेदार आणि खेळ आधारित पद्धतीनं देणं, भाषा, वाचन, लेखन, अंकज्ञान विकास, शारीरिक, संज्ञात्मक, सामाजिक, भावनिक आणि कलात्मक विकास, मातृभाषेतून शिक्षण आणि स्थानिक शैक्षणिक साधनांचा वापर, पालक आणि समुदाय सहभाग प्रोत्साहन। या प्रशिक्षणात 192 अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाचं नियोजन प्रकल्प अधिकारी विजय खोमणे, मुख्य सेविका शैला धुमाळ, शीतल ढेपे, सुनीता बनसोडे आणि सविता जगताप यांनी केलं। मुख्य प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक नितीन थोरात आणि वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। या 3 दिवसाच्या प्रशिक्षण सत्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण नीति जी आहे 2020 ची, त्या अंतर्गत 2023च्या पोषण भी पढ़ाई भी या कार्यक्रमाअंतर्गत कुपोषण मुक्ती बरोबरच मुलांचं पूर्वशालेय शिक्षण या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि 3 दिवसामध्ये विविध सत्रांतर्गत पोषणाबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणार आहोत। हा उपक्रम पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आणि शहरी जे प्रकल्प आहेत बाल विकास प्रकल्प, त्या सर्व प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवले आहे। साधारणतः शहरी आणि ग्रामीण भाग यांचं सगळं मिळून एक 4000 अंगणवाडी सेविकांना आपण प्रशिक्षण देत आहोत।